विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 16वा पाठ पाणीचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। त्यामधील पहिला प्रश्न आहे, काय करावे बरे? जमिनीच्या उतारामुळे बागेतील माती पाण्याबरोबर वाहून जात आहे। उत्तर, जमिनीच्या उतारावर छोट्या झुडपांचे रोपण करावे। गवताची बियाणे देखील रुजवता येईल। उताराच्या बाजूला दगड किंवा विटा लावून बांध घातल्यास माती वाहून जाणार नाही। बागेला पाणी घालताना हलके शिंपावे। जोराने पाणी सोडल्यावर अधिक धूप होते। प्रश्न 2, जरा डोके चालवा। पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी रस्ते व पादचारी मार्ग कसे बांधावे? उत्तर, संपूर्ण रस्त्याचे आणि पदपथांचे काँक्रिटीकरण केल्यास पावसाचे पाणी जमिनीत न मुरता वाहून जाईल। असे होऊ नये म्हणून रस्त्याच्या कडेला थोडा भाग मातीचा ठेवावा, येथून पाणी आत मुरेल। तसेच पदपथांवर आणि पादचारी मार्गावर लावण्यात येणाऱ्या लाद्यांच्या मध्ये थोडी भेग राखल्यास त्यांतूनही पावसाचे पाणी आत मुरेल। पुढचा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। 1. दुष्काळात कोणती परिस्थिती निर्माण होते? उत्तर, दुष्काळात जलाशयांची पातळी कमी होते। काही जलाशयांचे पात्र कोरडे पडतात। जनावरांना आणि माणसांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते। शेतीला पाणी न मिळाल्याने पिके करपून जातात। दुष्काळ पडलेल्या भागातील प्राणी, वनस्पती व माणसे या साऱ्यांनाच वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो। माणसांना स्थलांतर करावे लागते, कारण त्यांना तेथे जगणे कठीण होते। 2. पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक कोणती कामे करतात? उत्तर, पावसाळ्यात जमिनीत पडणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात। लहान तलावांची निर्मिती करणे, उतारावर लहान बंधारे बांधणे, आडवे चर खणणे, गावातील ओढे नाले यांवर बांध घालून पाणी अडवणे अशी कामे शासन व नागरिक एकत्र येऊन करतात। 3. पावसाचे पाणी कशासाठी अडवावे लागते? उत्तर, पावसाचे पाणी अडवून ठेवल्यानंतर पावसाळ्याच्या काळानंतरही ते उपलब्ध होते। अडवलेले पाणी जमिनीत मुरून भूजलाचा साठा वाढतो, त्यामुळे झाडांना शेतीला पाणी मिळत राहते आणि दुष्काळाची शक्यता कमी होते। 4. जलव्यवस्थापन कशाला म्हणतात? उत्तर, पावसाळ्यानंतरही पावसाचे पाणी वापरण्यासाठी उपलब्ध राहील अशी सोय करणे याला जलव्यवस्थापन असे म्हणतात। यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणे या कृती केल्या जातात। प्रश्न 4, चूक की बरोबर ते सांगा। चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा। 1. पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते। उत्तर, चूक, पावसाचे पाणी आपल्याला वर्षातून 4 महिनेच मिळते। 2. शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागातील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी तात्पुरते हलवले जाते। उत्तर, बरोबर।